नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र कार्यक्रमात मी मानसी आंबडेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पाहूया या आठवड्यातल्या काही सकारात्मक घडामोडी। मंडळी, कर्करोग हा अजूनही एक अत्यंत भीतीदायक रोग आहे। कर्करोग ज्यांना होतो त्यांना आधी आपल्याला कर्करोग झालाय याचीच फार भीती वाटते। कर्करोगांना उपचार करणं, त्यांच्या कुटुंबियांना धीर देणं आणि त्यांना संपूर्ण उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणं यासाठी कॅन्सर नेव्हिगेटर ही संकल्पना पुढे आली आहे। टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरनं यासाठी पुढाकार घेतला आहे। इंडोनेशियामध्ये सुद्धा ही संकल्पना रुजवण्यासाठी परिचारिका आणि डॉक्टरांच्या 25 जणांच्या चमूची या खास प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे। दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून या 25 जणांना खास प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या संदर्भात भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये या वर्षीच्या एप्रिल महिन्यात एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। That we find that individuals are not completing their treatment. So we may have the best of the care, we may have the best of the infrastructure, we may have best of everything. But if it doesn't reach the patient, if the patient doesn't complete, then what's the point in having all those effective ways of doing it, which have no effectiveness? And towards that, we thought somewhere about 3-4 years ago, a gap analysis wherein 4,000 patients were interviewed to understand what is it that they perceive as their problems. And we based this course of navigators, what we call KVETs, to bridge this gap. So you are the conduit that allows us to deliver what is best. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेली जनावरं, कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी अशा अनेक वंचित पशुपक्ष्यांचा सांभाळ करते वर्ध्याजवळची करुणालय ही पशुपक्ष्यांसाठी अविरत कार्य करणारी संस्था। पीपल फॉर ॲनिमल असंही तिचं नाव आहे। गेली 22 वर्ष पशुसेवेचं व्रत अंगीकारलेली ही संस्था कशी आहे, चला पाहूया। वर्धा शहरापासून 4 किलोमीटरवर वसलं आहे करुणाश्रम नावाचं प्राण्यांचं अनाथालय। 1999ला आशिष गोस्वामी यांनी पीपल फॉर ॲनिमल वर्धा या संस्थेची स्थापना केली। आज रस्त्याच्या अपघातांमध्ये जखमी झालेले पाळीव आणि वन्य प्राणी, कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी, सर्कशींमधले पक्षी, जंगलात जखमी झालेल्या हरणांची पिल्लं, नीलगाय, आपल्या आईपासून दुरावलेली माकडाची नवजात पिल्लं या सर्वांचा सांभाळ करुणाश्रम अनाथालयात होत आहे। मानव आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षाच्या परिस्थितीत प्राण्यांची सुटका करण्याचं कामही पीपल फॉर ॲनिमलच्या वतीनं करण्यात येतं। जंगलामध्ये जखमी अवस्थेत असलेले विविध प्राणी करुणाश्रम इथल्या पशु रुग्णालयात उपचारांसाठी ठेवले जातात। बरं झाल्यानंतर परत त्यांना जंगलामध्ये सोडून दिलं जातं। त्याचबरोबर खारुताईची, मांजरीची, बिबट, अस्वल, हरिण, नीलगाय यांची पिल्लंही इथे सांभाळली जातात। ज्याप्रमाणे आपण वेद वाचतो त्याचप्रमाणे जर वेदना वाचू शकलो तर आपण अधिक जास्त काम करू शकू। म्हणून वेद वाचण्यासोबतच वेदना वाचण्याचं काम म्हणजे प्राण्यांच्या संवेदनशील भावना लक्षात घेऊन प्राण्यांवर प्रॉपर पद्धतीने, योग्य पद्धतीने औषधोपचार करून परत त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, हे काम आम्ही गेल्या 22 वर्षाच्या माध्यमातून करुणाश्रमातून करतो आहे। खारुताईच्या छोट्या पिलांना अगदी इंजेक्शनद्वारे दूध पाजून त्यांची काळजी घेतली जाते। त्यांना योग्य तापमानातही ठेवलं जातं। आजारी कुत्री, मांजरं यांचाही सांभाळ करुणाश्रमात होतो आहे। या पशु अनाथालयात सद्यस्थितीत कत्तलखान्यातून वाचवलेल्या 150 गायी, बिबट, अस्वल, काळवीट, चौशिंगा, चितळ, सर्कशीतून जप्त केलेले पक्षी, माकड, घोरपड, अजगर इतक्या प्राण्यांचं संगोपन केलं जात आहे। आजपर्यंत 3000 वन्य प्राण्यांना रेस्क्यूही करण्यात आलाय। आमच्याकडे विविध प्रकारचे खारुताईच्या पिल्ल्यापासून ते वाघाच्या पिल्ल्यापर्यंत सगळ्या प्राण्यांची समान काळजी घेतली जाते। तसेच विविध प्रकारच्या केसेस मानव वन्यजीव संघर्षातून आलेल्या एखादं बंदर ज्यांना इलेक्ट्रिक शॉक लागतो तेव्हा सुद्धा आमच्याकडे येतात आणि त्याच्यात एक करुणे भावातून व शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून इथे सगळ्या वन्य प्राण्यांची काळजी घेतली जाते। संस्थेचे सचिव आशिष गोस्वामी यांना त्यांच्या या कार्याबद्दल 2000 सालचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार, 2016चा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे। मेक इन इंडिया हा नारा तर आपल्याला माहीतच आहे। सध्या भारतामध्ये अनेक प्रकल्प भारतीय पद्धतीने म्हणजे स्वदेशी बनावटीचे तयार होत आहेत आणि संरक्षण क्षेत्र त्याच्यामध्ये अग्रेसर आहे। मुंबईच्या NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुख्यालयामध्ये
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांनी नुकतीच भेट दिली आणि NCC कॅडेट्सशी या छात्र सैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला। ये हमारी तकदीर है, ये हमारा भविष्य है। कल कोई इन्हीं में से कोई आर्मी ऑफिसर बनेगा, कोई IAS बनेगा, कोई IPS बनेगा, कोई वकील बनेगा, कोई जज बनेगा, कोई व्यापारी व्यवसायी भी बन सकता है, कोई अपना प्रोफेशन भी अपना सकता है। लेकिन जहाँ ये जाएंगे वहाँ इनका अनुशासन पृथक से दिखाई देगा। कहीं पर भी कोई भी आपदा आई हो, हमारे कैडेट उसमें सबसे आगे होते हैं। आपने देखा कितने टन अभी समुद्र में सफाई करके प्लास्टिक उठा दिया। इसी तरह से कहीं पर बाढ़ आती है तो हमारा कैडेट वहाँ जाता है, उसमें हमारी लड़कियाँ, हमारी बहनें, छोटी बच्चियाँ और हमारे बेटे उसमें आगे होते हैं। अभी से अनुशासन में ये प्रतिबद्ध रहते हैं और अगर कहीं एक्सीडेंट हो जाए, उसे कोई छोड़ भी जाए, कैडेट होगा, चाहे सिविल ड्रेस में हो या चाहे अपनी ड्रेस में हो, कैडेट की परवाह किए बिना उसको हॉस्पिटल पहुंचाएगा, तब संतुष्ट रहेगा और उसके बारे में पूछते रहेगा। मानवीय गुण तो रहेंगे ही रहेंगे और उच्च अनुशासन 24 घंटे रहेगा। मंडळी, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर आपण जाऊया मेळघाटमध्ये आणि हरिसालमध्ये रंगलेल्या घुंगरू बाजारामध्ये। मंडळी, तुमच्या आमच्यासाठी दिवाळी तर विशेष असतेच, पण दिवाळी नंतरचा आठवडा विशेष असतो तो मेळघाटवासियांसाठी। मेळघाटामध्ये दिवाळी नंतरच्या आठवड्यात दर 25 किलोमीटरवरच्या गावात आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी भरतो अगदी खास असा घुंगरू बाजार। आता घुंगरू बाजार असं याचं नाव का बरं पडलं असेल? तर घुंगरू बाजार हा एकमेव संयुक्त उत्सव इथे साजरा केला जातो। गोंड, कोरकू, पावरा, निहाल, भिलाला आणि बल्लर अशा वेगवेगळ्या जमाती इथे नांदतात आणि या सगळ्या एकत्र येऊन साजरा करतात तो घुंगरू बाजार। एकत्र येऊन छान गातात, नाचतात, शेतीच्या कामांसाठी वेगवेगळे अवजारं याच बाजारात खरेदी करतात, देण्याघेण्याचे वायदे करतात आणि आपला जोडीदार निवडण्याचे सुद्धा। जितने भी मेलघाट में जितने भी खेड़े हैं वो ये इस बाज़ार को ऐसा मानता है कि इसमें जैसा साल में ऐसा कोई खेल देखने को नहीं मिलता है जैसा गोंड समाज का। इनके बांसुरी की आवाज़, वो एक ऐसा अपने भैंस आते, भैंस के ऐसे बड़े बड़े सींग रहते, वो सींग जैसा ऐसा फूंक मार के आवाज़ मारता, तो यहाँ आवाज़ मारता, वो फूंकता तो पूरा कम से कम 7-7 किलोमीटर पूरा राउंड पे जाता हो आवाज़। घुंगरू बाज़ार में जैसे बाहर से ज़्यादातर लड़का लड़की सबसे ज़्यादा लोग संख्या में दिखेंगे आपको। बुढ़ा बुढ़ी जैसा 50 से ऊपर के व्यक्ति नहीं के बराबर। ये हमारा मतलब पारंपरिक डांस है जो हम सदियों युगों से करते हैं। और ये मेरे काका जी है जो इसी गांव के हैं, और ये भी मेरे काका है, और ये मेरे बाबा जी है, ये मेरे काका है, ये मेरे जीजा जी है, ये मेरे बाबा है, और ये मेरे पिताजी है। और ये डांस हम कई साल मतलब हर साल करते हैं, और ये हमारा पारंपरिक डांस है, हमारी मतलब पीढ़ी से चलते आ रहा है। और हर सन को हम ये डांस करते हैं, और इसलिए करते हैं क्योंकि आगे चल के भी हमारे होने वाले जो संतान है, आगे परिवार है, उनको इसके बारे में जानकारी हो और वो भी ये नृत्य करे सर। और ये हमारे मेलघाट एरिया में ये डांस हमेशा और सदियों से चले आ रहा है। और ये जो बाज़ार भरा है ये भुंगड़ू बाज़ार है, दिवाली का खास बाज़ार बोलते हैं इसको। और हमारा जो देव है सबसे बड़ा जय सेवा देव, और हम आदिवासी गोंड है, ठाटिया गोंड बोलते हैं हमको।
स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की फ्युचर बिलॉंग्स टू एंटरप्रेन्युअर्स, म्हणजेच पुढची पिढी ही नोकऱ्या करणारी नाही तर नोकऱ्या देणारी व्हायला हवी आणि त्यासाठी अगदी विशेष प्रयत्न महाराष्ट्रसुद्धा करतोय. ठाण्यामध्ये नुकतीच लघु उद्योजकांची एक जत्रा भरली होती. 16 उद्योजकतेचा महाराष्ट्रीय लघु उद्योजकांचा असं त्याचं नाव. महाराष्ट्रात बाहेरून उद्योग यायलाच हवेत, त्याचबरोबर राज्यात असणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी याकडे राज्य सरकार विशेष लक्ष पुरवणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या लघु उद्योजकांमध्ये किती ताकद आहे याची जाणीव देखील उद्योग मंत्री म्हणून मला झाली. मला आताच दिनांची सांगत होते की मी अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतो. मंत्री झाल्यानंतर ज्या क्षेत्राचा तो मंत्री असतो, ज्या खात्याचा तो मंत्री असतो, त्या खात्याला राजाश्रय देण्याची भूमिका ही त्या जर मंत्र्यांनी घेतली नाही तर मला असं वाटतं की ते खातं किंवा तो विभाग हा अतिशय जलद गतीने वाटचाल करत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तरुणाई ज्यावेळी उद्योग करायला सुरुवात करते, मोठमोठे जे उद्योजक आहेत त्यांची मुलं असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण ज्याच्या घरामध्ये आई वडील नोकरी करणार आहेत परंतु माझ्या मुलाला कुठेतरी उद्योजक बनवायचं आहे, नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बनवायचा आहे, तरी आमच्या उद्योग विभागाची साथ त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने असली पाहिजे. चेंबरचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर पण आहे, जगभरात सगळीकडे प्रेझेन्स आहे. आणि एवढंच म्हणेन, आज 36 देशांमध्ये आमचं काम आहे. 11,000 विद्यार्थ्यांना शिकवलं. 4,500 विद्यार्थी आज फुल टाईम अथवा पार्ट टाईम प्रवास करतात. वास्तुशास्त्र, वास्तुरेखा हे श्रीयंत्र आहे. म्हणजे तुमच्यासोबत महाराष्ट्रातील उद्योगाला भरभराट येऊ म्हणून हे श्रीयंत्र तुम्हाला पण लावू कुठे हे तुम्हाला तुमच्या देवळात. बिझनेस जत्रेचं स्वरूप असं आहे, एक्झिबिशन, कॉन्फरन्स आणि त्याद्वारे लघु उद्योजकांसाठी निर्माण होणाऱ्या असंख्य अशा अपॉर्च्युनिटीज. सो एक्झिबिशन म्हणजेच B2B एक्झिबिशन आहे, ज्यामध्ये 125पेक्षा जास्त व्यावसायिक आपली उत्पादनं आणि सेवा लोकांच्या समोर मांडतायत आणि अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने मांडतायत. हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने लघु उद्योजकांसाठी एक सोहळा आहे आणि महाराष्ट्रीय उद्योजकतेचा एक सण आहे. सो जे जे व्यक्ती व्यावसायिक आहेत, जी मंडळी व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी एक जबरदस्त असं प्रेरणा देणारं हे व्यासपीठ आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा कुर्ल्यामध्ये जरीमरी काजूपाडा इथे नियाज अतिशय आनंदाने साजरी करण्यात आली. पीर सय्यद अमर शाह कादरी आर सफाई दरबारमध्ये पीराने पीर गौसुल आझम दस्तगीर यांची नियाज मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. यावेळी वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या दिवशी पवित्र वस्तू लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात. गौसपाक यांचा ताज मुबारक, हजरत मोहम्मद पैगंबर यांचे केस, 800हून अधिक वर्षांपूर्वीचं हस्तलिखित कुराण, काबा शरीफ गिलाफ इत्यादी. आज जश्न गौसुल आजम दस्तगीर पीराने पीर शेख मीर मीरा मोहिउद्दीन शाहदात अब्दुल कादर जिलानी का जश्न मुबारक है, जो आप हर एक आशिक के घर तशरीफ़ लाते हैं और सबको फैज़ आप देते हैं. आपके करम से हमारे दरबार में हमारे पीर सैयद उमर फैज़ुल्लाह को गौसुल आजम दस्तगीर पीराने पीर से नवाजिश है. उनके पीर सैयद यूसुफ अली अल गिलानी ने खिलाफत का खिरका पिलाया और हम लोग अपने दरबार में आपका गौसुल आजम दस्तगीर का जश्न मनाते हैं और सब फैज़ आप पाते रहते हैं. और आपकी इतनी करामत है कि आप जितनी करामत करूँ पेश करू कम आहे. या नियाजीचा सर्वांनी लाभ घेतला आणि जगाच्या कल्याणासाठी यावेळी दुवा सुद्धा मागण्यात आला. मंडळी, 2 वर्षांच्या मोठ्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या आणि या शाळेला पहिल्यांदा दिवाळीची सुट्टी मिळाली. दिवाळीची सुट्टी म्हटल्यानंतर घरातल्या सगळ्यांसोबत वेळ घालवणं, दिवाळी साजरी करणं आणि कुठेतरी छान फिरायला जाणं हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम असतो.
या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक पर्यटकांनी यासाठी राणीच्या बागेची निवड केली आहे. यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये राणीच्या बागेला जवळपास 5 लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या कालावधीमध्ये तब्बल 5 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे. त्यामुळे 1.5 कोटीपेक्षा जास्त महसूल राणीच्या बागेला प्राप्त झाला आहे. 30 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी विक्रमी 31,232 पर्यटकांनी या बागेला भेट दिली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय याचं नूतनीकरण करून या ठिकाणी वेगवेगळे पक्षी प्राणी मुद्दाम आणवण्यात आले आहेत. त्याचबरोबर पेंग्विन प्रदर्शनीसुद्धा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणी संग्रहालय फक्त मुंबईतच नाही तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचं आणि लहान मुलांचं आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. विक्रमी संख्येने पर्यटक इथे आल्यामुळे कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी महिलांकरता स्वतंत्र तिकीट खिडकीही उपलब्ध करून देण्यात आली होती. 15 अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमून या गर्दीचं योग्य नियोजन केलं गेलं आणि त्यामुळे जास्त गर्दी होऊन सुद्धा सर्वांना प्राणी आणि पक्ष्यांचं दर्शन घेता आलं. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर रवींद्र नाट्य मंदिरात संपन्न झालेल्या राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळ्यात आपण जाऊया. मंडळी, विशेष मुलांसाठी कार्यरत अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्यातलीच एक म्हणजे नूतन गुळगुळे फाउंडेशन. या नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेला 7वा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात. मतिमंदत्व असणारी विशेष मुलं रूढ अर्थाचे आनंद आणि रूढ अर्थाचं शिक्षण घेऊ शकत नाही. अशा वेळी ही विशेष मुलं, दिव्यांग मुलं जर एखाद्या घरात जन्मली असतील तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, यासाठी पालक अक्षरशः सर्वस्व झोकून देतात आणि त्यांचं संगोपन करतात. अशा वेळी त्यांना मार्गदर्शन करतं नूतन गुळगुळे फाउंडेशन. आमचा मुलगा पुष्कर गुळगुळे हा जो आत्ता माझ्या बाजूला उभा आहे तो सेरेब्रल पाल्सी आहे आणि त्याला वाढवताना ज्या काही मला अडचणी आल्या, समस्या आल्या, त्याच्यावर मात करून तो आज इथपर्यंत उभा आहे. त्याने BMS आणि MCOM केलेलं आहे आणि आता तो सारस्वत बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आहे. तर त्यांना वाढवताना ज्या आम्हाला अडचणी आल्या किंवा त्याला आम्ही जसं वाढवलं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे इन्स्पिरेशनल आहे, म्हणून आम्ही हा ध्येयपूर्ती पुरस्कार चालू केला. हा माझा मुलगा अथर्व, ही इज अ स्पेशल चाइल्ड आणि त्याच्या प्रेरणेने या मुलांसाठी काम करण्याची मला एक प्रेरणा मिळाली. नूतन गुळगुळे फाउंडेशनचे हार्दिक आभार की इतका सुंदर उपक्रम ते दरवर्षी कार्यक्रम करतात आणि त्यामुळे लोकांना एक एनकरेजमेंट मिळते त्याच्यामधनं. त्याच्यामुळं गेले 2-3 वर्ष मी पण त्यांच्यावर काम करतो आहे आणि पुढेसुद्धा काम करू इच्छितो आहे. कारण या मुलांसाठी काम करणं इतकं गरजेचं आहे, कारण खूप काम आहे आपल्याला. नुसतंच त्यांना एनकरेजमेंट देऊन भागणार नाही, पण आपल्याकडं बऱ्याच गोष्टी त्यांना आपल्याला द्यायला लागणार आहेत. अगदी त्यांच्या शिक्षणापासून, आर्थिक शिक्षणापासून इतक्या डिफिकल्टी येतात. आता एक डॉक्टर पेरेंट्स म्हणूनसुद्धा आम्हाला हा मुलगा वाढवतानासुद्धा किती त्रास झाला हे आम्हाला माहिती आहे. पण त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि आपल्याला जी डिफिकल्टी आली की लोकांना कशी येऊ नये, त्याच्यातनं आपल्याला कसं त्यांना ज्ञान देता येईल, त्यांना अवेअरनेस त्याचा कसा करता येईल हे आपण चांगलं बघितलं पाहिजे. आणि या मुलांना काय पाहिजे माहिती का? दया नको आहे, त्यांना आपली हृदयापासूनची स्वीकृती पाहिजे, प्रेम पाहिजे. नूतन गुळगुळे फाउंडेशनची स्थापना आम्ही 2014 साली केली. त्या अंतर्गत आम्ही विविध उपक्रम राबवतो. त्यामधील एक सर्वात मोठा म्हणजे आता हा ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळा. ह्या पुरस्कार सोहळ्याला भारतभरातील सगळे दिव्यांग ज्यांनी सगळ्या क्षेत्रात काही विशेष कामगिरी केलेली आहे किंवा ज्या संस्था आहेत त्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे अशांना आम्ही इथे पुरस्कृत करतो. त्याबरोबरच आम्ही आता एक अर्नाळा विरार येथे आम्ही एक स्वानंद सेवा सदनची स्थापना करत आहोत, जिथे कोविड नंतर ज्या मुलांनी एकल पालक झालेले आहेत किंवा ज्या मुलांचे पालकत्व हरवले आहे अशा मुलांना आम्ही तिथे सांभाळ करणार आहोत. आणि कोविड नंतर आम्हाला वाटतं की आम्हाला पहिलंच हे रजिस्ट्रेशन केलं गेलं आमच्या संस्थेचं की जिथे आम्ही ही 0 वर्ष ते 17 वर्षापर्यंतची मुलांचा आम्ही सांभाळ करणार आहोत आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. इंडिव्हिज्युअल कॅटेगरी फॉर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मदर अँड चाइल्ड पुरस्कार, फॅमिली पुरस्कार, ऑर्गनायझेशन पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, सिनियर सिटीजन्स कॅटेगरी अशा 7 वेगवेगळ्या गटांमध्ये हे पुरस्कार महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले. विशेष मुलांचा हा पुरस्कार सोहळा सुद्धा विशेष होता आणि त्यात रंगत आणली ती डॉक्टर संजय दुधाट यांच्या अपूर्णांक या कवितेने.
एक अपूर्णांक तो आहे साशंक तो, एक अपूर्णांक तो आहे साशंक तो, हा अधुरा असा राहिला जो अंक जो. वेगळी वाट ही वेगळा जन्म हा, वेगळी वाट ही वेगळा जन्म हा, काय माझा इथे उद्धवारे गुन्हा. पाहतो दर्पणी आपुले अंगांग तो, पाहतो दर्पणी आपुले अंगांग तो, एक अपूर्णांक तो. जग असे पाहते की जणू मी खुळा, वाहती अश्रू हे मग असे घळघळा, टोचती आपतही मीच राजहंस तो, एक अपूर्णांक तो. चालतो मी पुढे मंद ही गती तरी, चालतो ही मी पुढे मंद ही गती तरी, चालते माझी ही मंद ही मती जरी. गाठणे आहे पुढे मीच उच्चांक तो, एक अपूर्णांक तो. धन्य या जगी खरे तेच माता पिता, धन्य या जगी खरे तेच माता पिता, वाढवती आनंदे जरी मी पूर्ण अपूर्ण सर्वथा, वाढवती आनंदे जरी मी अपूर्ण सर्वथा. येईल यश त्यांना विश्वास हा अथंग तो, एक अपूर्णांक तो. या जनांनो आता मदत करण्यापुढे, या जनांनो आता मदत करण्यापुढे, एक पिढी अशी ही घडवण्यापुढे, एक पिढी अशी घडवण्यापुढे, पूर्ण करूया इथे एक अपूर्णांक तो, पूर्ण करूया इथे एक अपूर्णांक तो, एक पूर्णांक तो, एक पूर्णांक तो. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या फाउंडेशनच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे यांनी या विशेष मुलांच्या समस्या उपस्थित प्रेक्षकांसमोर मांडल्या. सरकार ने दिव्यांगों के लिए बहुत सारी अच्छी योजनाएं बनाई है, लेकिन उन्हें अमल में लाने में बहुत कठिनाइयां आ रही है. यही कारण है कि दिव्यांगजन इन योजनाओं का फायदा नहीं उठा पा रहे. इन्हीं में से एक कठिनाई यह है कि दिव्यांगों को किसी योजना का लाभ समय कुल पारिवारिक आय को यानी फैमिली इनकम को ही उनकी आय मानकर देखा जाता है. इसके कारण दिव्यांग कई योजनाओं का लाभ लेने से वंचित रह जाते हैं. इसलिए दिव्यांग व्यक्तियों के लिए अलग एवं विशेष राशन कार्ड होना चाहिए तथा किसी योजना के लिए उनका व्यक्तिगत आय प्रमाण पत्र को ही आय का पैमाना मानना चाहिए. तभी उनकी आर्थिक स्थिति का सही आकलन किया जा सकेगा. There is no medical insurance available for differently abled children. So we had a lot of discussion on this inside. In fact, he and Dr. Mania, the head of pediatric department of Nanavati Max Hospital, helped us to come out with this. And I'm very happy to state here that SBI General today is the first non-life insurance company which is issuing a group policy initially for Down syndrome children. अपने बच्चों को पढ़ाना ये बहुत स्वाभाविक है, लेकिन दूसरे के बच्चों को पढ़ाने के लिए, दूसरे ऐसे बीमारों को सहायता करने के लिए जो संकल्प हमारे विनायक जी ने और नूतन जी ने लिया है, मैं उनको बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, बहुत बहुत प्रणाम करता हूँ. ये बड़ा संयोग है कि आज मेरे सिर में दर्द है, तबीयत ठीक नहीं है. जब इन्होंने अपने यहाँ बुलाया, मुझे पता नहीं था उस गांव में कि मैं एकदम एक पहले कार्यक्रम में गया, फिर दूसरा इनके गांव पहुँचते पहुँचते पता लगा पूरा दिन ही बीत गया. लेकिन इतनी दौड़ के बाद जब मैं इनके यहाँ पहुँचा तो मुझे देख करके बहुत अच्छा लगा कि सचमुच हम लोग मंदिर में जाते हैं, मंदिर बनाते हैं और बहुत सारे काम करते हैं, वो भी ठीक है, अपनी जगह उनका महत्व है. परंतु मुझे ऐसा लगता है कि सचमुच इन सब लोगों ने एक प्रयास किया है कि हम ऐसे संगठनों को, ऐसी संस्थाओं को हम प्रोत्साहित करें कि जिसके माध्यम से ये जो वास्तव में नीडी है, इनको हम दिव्यांग कहते हैं, डिजेबली, डिफरेंटली एबल्ड इस प्रकार के नाम से बोले जाते हैं, ऐसे लोगों की सहायता करना ये बहुत बड़ी बात है. और नूतन जी, मैं अपने आनंद पेजावर जी को तो बधाई देता हूँ, लेकिन उससे अधिक आपको कि आपके कारण से आज उन्होंने एक नई पॉलिसी घोषित की है और इसके लिए मैं
प्रधानमंत्री का, स्टेट बैंक का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। मुझे लगता है कि हमारे देश की अन्य इंश्योरेंस कंपनीज भी इस दिशा में काम करेंगी, क्योंकि जैसा नूतन जी ने बताया, महाराष्ट्र सरकार स्वयं सहायता के लिए आगे आने को तैयार है। तो ये एक प्रकार से मुझे लगता है कि हम से जो यहाँ पर समर्थ है, यदि वे मॉनिटरी संस्था को सहायता नहीं भी कर सकते हैं, तो कम से कम जो एकाध व्यक्ति इस ढंग से इनके सहयोग में आगे आए, तो मुझे लगता है ये भी पुण्य का कार्य होगा। आयर्न मॅन ही ट्रायथलॉन आहे, म्हणजेच पोहणं, धावणं आणि सायकल चालवणं हे एकत्र सगळ्या स्पर्धकांना करावं लागणार आहे। 1.9 किलोमीटर पोहणं, 90 किलोमीटर सायकल चालवणं आणि 21 किलोमीटर धावणं हे 8.5 तासांच्या कालावधीमध्ये स्पर्धकांना पूर्ण करायचं आहे। या आयर्न मॅन ट्रायथलॉनमध्ये सहभागी होण्यासाठी 33 देशांमधून 1,500 पेक्षा जास्त ॲथलीट्स भारतात दाखल झालेत। कर्नाटक आणि हरियाणाला मागे टाकून या ट्रायथलॉनमध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रानं नोंदवली आहे। जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती ॲथलीट प्रशिक्षक किरीट कोकसे यांच्याकडून। हा इव्हेंट जो आहे आयर्न मॅन ट्रायथलॉन हे दरवेळेस भारताबाहेरच होतात इव्हेंट्स। सो जर का आपण असा विचार केला की आपल्याला हा इव्हेंट करायचा आहे, प्लॅनिंग केलं, तर त्याच्याकरता इथून भारताबाहेर जायचं, त्या ठिकाणी एक साधारण आठवडाभर राहायचं ॲकोमोडाईज करण्याकरता, प्लस हॉटेलचा खर्च, आणि त्याच्यानंतर तो इव्हेंट केला नंतर एक रिकव्हरी म्हणून 1-2 दिवस थांबायला लागतं। हा सगळा खर्च ॲड होतो आणि जे काय बजेट आहे आपलं ते खूपच जास्त जातं, किमान 1.5 ते 2 लाखाच्या घरामध्ये हे बजेट जातं। असे इव्हेंट्स भारतामध्ये झाल्यामुळे भारतातले जे कोण होतकरू खेळाडू आहेत त्यांना अत्यंत योग्य बजेटमध्ये हा इव्हेंट बसवता येतो। या स्पर्धेमध्ये फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा सहभागी झाल्यात। ट्रेनिंगमध्ये बरेच ॲडॅप्टेशन्स करायला लागले, तर आउटडोअर राईड्स वगैरे पॉसिबल नव्हते, त्याच्यामुळे आम्ही घरी इनडोअर राईड, रन हे सगळं करायला लागलो। त्याचबरोबर मी स्वतः एक्सरसाइज फिजिओलॉजिस्ट असल्यामुळे मेंटेनन्स ही फेज मी ठेवली, म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग करून बेसिकली माझा स्टॅमिना आणि स्ट्रेंथ बिल्ड करायला लागले। तर माझं प्रॉपर आयर्नमॅनचं ट्रेनिंग ह्या स्पर्धेसाठी हे जानेवारी 2022 पासून चालू झालं। आता या ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राची कामगिरी कशी असेल याची आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे। पण मंडळी, जाता जाता आणखी एक महत्त्वाची बातमी, ज्यांना प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक व्हायचंय त्यांच्यासाठीची। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्रामध्ये सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा घेतली जाते। या सेट परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली। पुढच्या वर्षी 26 मार्च 2023ला ही सेट परीक्षा घेतली जाणार आहे आणि 7 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी अर्जही करता येणार आहेत। याबाबत एक निवेदन नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जारी करण्यात आले। तेव्हा ज्यांना सहाय्यक प्राध्यापक व्हायचं असेल त्यांनी तयारीला लागा आणि हो, पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक घडामोडींसह। तेव्हा पाहत रहा सह्याद्री वाहिनी।